चला मॅडम, दुसऱ्या बेडवर घ्या. ठीक आहे, ठीक आहे सर. देवा देवा, मग रिंकूला त्रास नको होतो देवा. भावता आमच्या दोघांचे वय, रिंकूच्या अर्धा तास मला देऊन दे रे देवा. मनीषा, ओ मनीषा, कोण रडून राहिले तुम्ही? मम्मीजी पाहिजे रिंकू किती लढून राहिली, पाहिजे रिंकू किती त्रास होऊन राहिला. देवाने म्हटलं अर्धा त्रास मला देऊन दे, मला सहन नाही होऊन राहिला रिंकूचा त्रास पाहिजे. अरे जवळ बुवा, हेच तरी दिलं देवानं. याचा त्रास त्याले, त्याचा त्रास त्याले, ज्याचं दुःख त्यानेच भोगा लागते. असं जर असतं तर कायले असे त्रास सहन केले असते बाहेरनं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. डॉक्टर साहेबांनी मी भेटूनच आली आता. डॉक्टरने सांगितलं वेळ आहे अजून, पण सगळं व्यवस्थित होईल म्हणून. मम्मीजी, हे डॉक्टर साहेब आले. डॉक्टर साहेब, शांताबाई इकडे ये. मी चिठ्ठी लिहून देतो, औषध घेऊन या लवकर. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी घेऊन येतो. द्या चिठ्ठी लिहून. रिंकू, भाग्यवानच रिंकू तू. तुला एवढा चांगला नवरा भेटला, खरोखर बरं झालं. मागचा तो कोण होता तो बंटी, त्याचा पिच्छा सोडला. खरोखर एक नंबर जवळ आहे. माया पोरगा बी नाही माया दयाचा, पण माया जवळ आहे. कोणाचा फोन झाला? म्हणजे रिंकूच्या सासूकीचा सास असेल, पाहते बरं. हॅलो, हा सविता बोल. सविता बोल. आई, केलं का रिंकू ताईने ऍडमिट दवाखान्याने? आणि तब्येत गिबेत चांगली आहे काय? झाली काय डिलिव्हरी? सविता शांत राह. एक सा देव सवाल नको करू. गेल्याबरोबर डिलिव्हरी होत असते काय? डॉक्टरने भरती करून घेतलं. आता जवळ बा गेले अंदर, औषध आणून द्या लागते काही. आई, डबा करून ठेवला ना मी, घेऊन जा ना तुम्ही दवाखान्यात. ठीक आहे सविता, आलीच मी. पाय बरं बाई, बरं झालं सुनीले घरी आणलं, नाही तर काय केलं असतं काय नाही. काय झालं असतं मायाच्यानं? पाय ना रिंकूची सासू बाय बाय आली नाही दवाखान्यांनी, की कशी आहे सुनीची तब्येत, की काय आहे की काय. जाऊ दे. मम्मीजी, येतो मी इंजेक्शन घेऊन. चिठ्ठी खिशात आहे चिठ्ठी, पण तुम्ही इथं सांभाळा. हो, इथं सांगतो मी. ठीक आहे. आई मेली मी. अरे बापरे, पुन्हा गुन्ह्याला आई. देवा परमेश्वरा, माझ्या रिंकूची डिलिव्हरी सुखरूप पार पाड रे बापा. आजकालचे नवीन पोरगे त्रास सहन करायची सवय नाही. सोबती पाहिजे तो कोणतरी. थांब, सवितानेच फोन करून बोलून घेतो. नाही तर बोल ना, बोल शांताबाई. सविता, तुला म्हणत होती मी दवाखान्याने येतं काय म्हणून. मी एकटीच आहे दवाखान्याने. रिंकूने आणलं डिलिव्हरीसाठी. डॉक्टरने सांगितलं डिलिव्हरी काही घंट्यातच होऊन जाईल म्हणते. हो शांताबाई, येतो ना मी. येतो. तू सांग ना, काही आम्हाला वाटते काय घरून ते? रिंकू ताईला नेलं काय दवाखान्यात डिलिव्हरीसाठी? काय झालं मग? मुलगा झाला की मुलगी झाली? ठीक आहे शांताबाई, ठेव. हा, मुलगा झाला की मुलगी. आणि तू पाहि ना, ते मागून लग्न झालं ना, तिला लेकरू बी झालं. आणि तू तशीच राह. वा रे वा बाई, आपण बोलशील काय, उत्तर देते काय, मग म्हणते की सून भांडण करते माझ्यासोबत. हो बिचारे, मला वाटत नाही काय माझ्या आजी व्हावं म्हणून. माझ्या एकुलता एक पोरगा. तू कोणते होऊ देत लेकरू? सांग मला पहिले. तू आज मला सांगच. तू लेकरू कोणते होऊ देत मला सांग पहिले. तुमची नांदी लागून मला डोकं खराब करून घेणं आहे. कशी सून भेटली मला काही समजत नाही. घराची प्रगती करा की दुर्गती करा, हे तर बाई सत्यानाशच करून दे माझ्या घराचा. वंश पुढे जाऊ देणारच नाही. कशी आणली माझ्या श्याम्यानं बायकोन, कशी नाही. एवढी चांगली पोरगी करून दिली असती माय, खूप चांगली. चल माय, शांताबाईच्या घरी जातो. अशा कोणाच्याही कामात पडा लागते. सुषमाच्या घरी जातो. सुषमाला म्हणतो चलता काय म्हणून. नाही बापा, राहू दे, उशीर होईल शांताबाईला अजून. मला वाटलंच सरकारी दवाखान्यात नशी नेला रिंकूले, प्रायव्हेट दवाखान्यातच नेला या मनीषनं. आणि पाहिजे तर माया डिलिव्हऱ्या सगळ्या त्याच्या बापानं सरकारी दवाखान्यात करून घेतल्या आणि स्वतःच्या सुनीले पाय. ओ सविताबाई, आता माय शुभांगी ताई, तुम्ही कुठे चालले? तुमच्या सुनीला दवाखान्यात नेलं आणि तुम्ही माय बाई जाणार माय दवाखान्यात जाणार. हा पाय, मला शांताबाईचा फोन आला होता. मी चालली दवाखान्यात डब्बा घेऊन. सविताबाई, मला उलसक नाही म्हटलं.
माझ्या पोरानं ना सुनीनं मला वाटते दवाखान्यात न्यायच्या अगती ते शांती बी आलती. उलसक नाही विचारपूस करत मला. आणि मी काय जाऊ. आता बाय कशा गोष्टी करतो शुभांगी ताई. आपली आपल्या अंगावर जे असते ते आपण फेडून टाकावं वज. 2 दिवसानं तुलेच म्हणेन तू इसून पाहि ना मला दवाखान्यात नेला तर आली काय हात नको माझ्या लेकराले अशी म्हणीन ना. अशी कशी म्हणते पाहतो मी. पहिली शुभांगीने राहिली मी आता. लय तिनं पिसून घेतलं मला. आई तर जेवण देत जा, आई तर चहा देत जा. तिनं मी काही सेवा नाही केली, मीच तिची सेवा केली. पण आता जाऊ दे बाई मला उशीर होते. शांताबाईने मला लवकर बोलावलं डब्बा घेऊन. तिची सून वाट पाहत अशी बाई. दुसऱ्याने बोलावलं पण मनीषचा एक फोन नाही आला मला. बरं झालं त्याचे बाबा गावात नाही येत, नाही तर वय 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 करत गेली असते. पाहिजे ना मी आता कशी डिलिव्हरी करते तर. आणि पैसे मागते काय मला तर एक खडकू देत नाही म्हणा. पहिले सांगितलं होतं 8 दिवसाचे सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करतो म्हणून. थांब विचार. सविताबाई सविताबाई इकडे इकडे थांब. सविताबाई फोन घे. कशा सासा असतात तर मै सुन तर मध्येच म्हणते तुम्ही भानगळे आणि तुम्ही अशा आणि तशा. पाय दाखवा लागते मा सुनेले. याले म्हणतात सासू. सविताबाई बैरी आहे काय सविताबाई. मग मी म्हणूनच राहिले तरी मला आवाज द्यायला काय माहित. चलून राहिली काय शुभांगी ताई. चल ना मग. त्याने नाही विचारपूस केलं मी. ते नाही विचारायला आले मागं त्या किती वाखटपासून आवाज देऊन राहिली. दवाखान्यात कोणते सरकारी दवाखान्यात आहे ना. आता बाय आजकालचे पुरे काय सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करतात काय. आपल्या गावातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. मला सांगितलं शांताबाईनं तिथं सांगे डब्बा घेऊन ये म्हणून. अहो माय बाई सरकारी दवाखान्यात करते. अहो माय बाई आता अजून पैशाची बरबादी. शुभांगी ताई दादा नाहीत काय घरी. गावाला गेले वाटते. बरं झालं गावाला गेले ते, नाही तर पैशाची अजून धुईधानी केली असते. पाहि ना जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझ्या पोरापासून तर पैशाची धार सुरू केली त्या रिंकूनं. पैशाच्या यानं तर बरबाद करून राहिली माझ्या पोराले. चल बाय बाई मला उशीर होते. पाहून घे सरकारी दवाखान्यात फुकटांनी केलं असतं. अति किती घेते 50,000. किती वेळा डब्बा करून ठेवला अजून कोणी आलं नाही. राजाजी उठलेच नाही का तुम्ही अजून. सविता झोपू नाही देत तू. काय झालं नका करू. आईचा फोन आला होता. रिंकू त्याला दवाखान्यात नेलं डिलिव्हरीसाठी. डबा करून ठेवला मी चंदी. घेऊन जा डबा लवकर. नाही बायकोच्या अगदी कामात पडले. बहीणच्या वेळेस तरी कामात पडा. नेलं का रिंकूल दवाखान्यात. हा जातो घेऊन. सविता अजून काही न्या लागते काय. आता सध्या तेवढं घेऊन जा. मग मी आईले फोन करून विचारपूस करतो. मग अजून घेऊन जा काही लागलं तर. जा लवकर. देवा माझ्या नानाची तब्येत चांगली राहू दे बापा. सुखरूप बाळ होऊ दे. आणि दे देवा माझ्यासारखे 2-2 नको देऊ बापा. एकच दे जो. सविता सविता आता कोण आलं. सविता आमना डब्बा दे ना. त्या सासूचा फोन आला त्याला मला माझ्या घरी जाय म्हणे. माझी सून जे सामान देईन ते घेऊन ये म्हणून. सविता काकू किती वेळची वाट पाहून राहिली मी कोणाची. शेवटी मी राजाजीला झोपेतून उठवलं आणि धाडून दिलं. मी म्हटलं त्याला भूक लागली असेल ना. किती वेळ झाला ना दवाखान्यात नेऊन. हा माय चांगलं गेलं सविता. बरं मग दुपारी मारतो मग मी चक्कर. सविता ताई नेलं काय रिंकू ताईला दवाखान्यात. हाव मनीषा तू इकडून कुठून आली. इकडच्या दरवाज्याने आली ना मी. कधी नेलं. डिलिव्हरी झाली काय. नाही डिलिव्हरी नाही झाली. मनीषा तू कधी देतो खुशखबर. काकू तुम्हाला मी फोनच करतो मग खुशखबर असले की. ठीक आहे. हा ठीक आहे. चल येतो मी. थांब आता. सविता तू समजू नको मले. माहित नशील काही मनीषाचं संदीपचं. आता बी मनीषा संदीप संग पिक्चर पाहून आली. सांग मनीषा खरी गोष्ट आहे की नाही. तुम्हाला असं वाटते की मला माहीतच नाही काही. मनीषा खरी गोष्ट आहे काय. हा सविता ताई हे काकू म्हणतात ते खरी गोष्ट आहे. संदीपांनी पिक्चर पाहायला गेली होती. ठीक आहे चल घरात. मोठी चालाक बनून राहिली. तिला असं वाटते की सविताला काही माहीतच नाही होत. जे बोलल्यात नवीन खबर झाली ते पहिले सविताला माहीत होते म्हणा. आई कोण तुम्ही जेवताना आई नाराज दिसले मला. आता नाराज दिसून राहिल्या. कोण आई काय झालं. आई काय झालं आई. नाही काही नाही झालं बबली. काही नाही झालं.
तशीच मला पोरीची आठवण आली होती. असं वाटते जावं तिला भेटायला. आई असं वाटते कायले? पण जाणार ना मी नक्की नक्की जा भेटायला तुम्ही. सुषमा कुठे गेली सुषमा? माहिती आराम चालू आहे उद्या सासू जाता. सुषमा आई तुमची इच्छा असेल तर सविता काकूली बी घेऊन जा. जा मस्त दोघी जणी. एक काकूची पोरगी आहे की नाही पुण्याली, तुमची पोरगी पुण्याली. जा तुम्ही दोघी जणी मस्त भेटून ये. सुषमा पाहिलं रिंकूने दिलं दवाखान्यात डिलिव्हरीसाठी. खरंच काय सविता? देवाला म्हणा बापा सुखरूप तुझ्या पोटाच्या बर लेकरो पा. चांगली गोष्ट आहे. सुषमा माहिती तुले मनीषा संदीप सोबत लग्न करून राहिली. मारे पिक्चर पाहिले, मारे इकडे फिर तिकडे फिर. पाहिलं हे शकुनाबाई तर भली वय वय करत जाय आणि त्या पप्प्याचे डोळे काय झाकले काय आता. पाहिलं काकू बसा मी चहा आणतो. जाऊ ना सविता आपल्याला काय करावं लागते. ते तर ते चांगले आहेत ना, बस झालं. सविता चलतं का पुण्याले? मला बा पोरीचे लय आठवण येऊन राहिले बिचारे. चाललं मग कधी चालतं का? फक्त मी तिकीट भरतो बिचारे. तिकीटसाठी काही पैसे देत मापाशी. जाऊ दे तू येऊच नको माझ्यासोबत, मीच जातो एकटे. तिकीटचे पैसे भरतो, मजुरी करते, लोक जातो लुबाडते, तरी हिच्यापाशी पैशाची कमीच आहे. सुषमा गंमत केली मी ती. काय म्हणतात तर आहेत माझ्यापाशी पैसे. चल आपण जाऊ. का मूळ खराब करून देतं झालं. जाऊ नको आता थांब मैसून चहा करते. सुनबाई कुठे गेली सुनबाई? बाबा आले की तुम्ही? शांतीला सांगजो अर्धा हरभरा सोंग झाला, अर्धा राहिला म्हणा. आई घरी नाहीत ना? आई दवाखान्यात गेले. रिंकू झाले दवाखान्यात नेलं डिलिव्हरीसाठी. जा तुम्ही जा शांत. सविता ताई मी म्हटलं कोण आलं? अरे मनीषा गेलेली की तू घरी? नाही मी नाही गेली. सविता ताई काय झालं सविता ताई तुले? मनीषा तुला सांगतो मी आता एक निर्णय होईपर्यंत कोणासोबत हिंड फिर करू नको. सगळ्या गावाला मैथून राहिलं. तो इकडे चालली तू तिकडे चालली त्या संदीप सोबत. सविता ताई आता मी कोणाच्याच म्हटल्यानं ऐकणार नाही आहो. आता मी माझ्या मताने निर्णय करणार आहो. स्वतंत्र जगायचा अधिकार आहे मला आता. अरे बापरे मनीषा तर फार शेफारली. ठीक आहे ठेव. राजा तू आला काय डब्बा घेऊन? बरोबर मनीषा एक काम करा तुम्ही काही खाल्लं नाही, तुम्ही जेवण करून घ्या. नाही नाही रिंकूची डिलिव्हरी होईपर्यंत मी काहीच खात नाही. डॉक्टर साहेब त्यांना लवकर बोलवा तुम्ही. ॲम्ब्युलन्स पण पाठवून द्या. पेशंट एक खूप सिरियस झाला डिलिव्हरीचा. हो सर आता पाठवते. ठीक आहे शांताबाई तुमची रिंकू खूप सिरियस झाली. शांताबाई पेशंट खूप सिरियस झाला. अरे देवा जवळ बा थांबा. माझ्या बहिणीले माझ्या भावाला म्हणतो माझ्या रिंकूसाठी देवाजवळ प्रार्थना करा. डिलिव्हरी सुखरूप होते तिची. लेकरू पोटाच्या बाहेर पडू दे बापा. माझ्या रिंकूची तब्येत चांगली राहू दे. चला मग उद्याच्या भागात पाहू आपण काय आता रिअल घटना आहे बरं.